बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव यांना काटेकी टक्कर मिळताना दिसते. बिहारमधील राघवपूर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी यादव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यादवांचा गड अशी या मतदारसंघाची आजपर्यंत ओळख राहिली आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये मात्र भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणारे सतीश कुमार तेजस्वी यादवांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात टफ फाईट देत आहेत. मतदानाच्या 7व्या फेरीच्या अखेरीस तेजस्वी यादव 300 मतांनी पिछाडीवर पडलेत. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून तेजस्वी यांनी 2015 आणि 2020 विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवलेला. यादव आणि कुमार यांच्यात मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच टफ फाईट सुरू आहे. यंदाची निवडणूक तेजस्वी यादव यांना सोपी नसल्याचंच सध्याच्या आकडेवारीतून दिसते. दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि तेजस्वी यादव यांचे ज्येष्ठ बंधू तेज प्रताप यादव हे देखील पिछाडीवर पडले आहेत. लोक जनशक्ती पक्षाच्या संजय सिंग यांच्याकडून कडवं आव्हान मिळताना दिसतंय. एकंदरीतच बिहार विधानसभा निवडणुकांचे आतापर्यंत हाती आलेले कल बिहारमध्ये एनडीएला थम्पिंग मेजॉरिटी मिळणार हेच सुचवते. विरोधकांच्या महागठबंधनला मात्र मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागणार आहे.